हाय बच्चे कंपनी, मी नीलम। आता सध्याच्या व्हेकेशनमध्ये आपण थोड्याफार स्टोरीज माझ्या याच्यावर ऐकलेल्या आहेत, तर आता खास तुमच्यासाठी ही एक आणखी छोटीशी छान ज्ञान देणारी मजेशीर गोष्ट, वारली कलेची गोष्ट। आपल्याला वारली कला माहीत आहे का? नसेल ना, तर त्याची माहिती आपण आज करून घेऊया। एक होती मुलगी, शिरवी तिचं नाव। ही शिरवी सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या एका खेड्यातली मुलगी। ते सुगीच्या सणाचा आदला दिवस होता। दिवस सुगीचे चालू झाले आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण पसरलं। मग तिनं ठरवलं होतं की आपण या उत्साहामध्ये काहीतरी वेगळं आणि स्पेशल करायचं बरं का। मोठा पिवळ दमक चंद्र हलकेच उगवत होता। शिरवी आज घरी एकटीच होती। तिचे आई बाबा आणि दोघी बहिणी सुगीच्या सणाची खरेदी करायला म्हणून बाजारात गेल्या होत्या। तिला सुद्धा सोबत घेऊन जाणारच होते, पण तिनेच नकार दिला, कारण तिचा एक प्लॅन होता बरं का। सगळे बाहेर गेल्यावर एकटीनेच घरातली सगळी कामं उरकून तिला घरातल्यांना सरप्राईज द्यायचं होतं। तिनं ठरवलं खरं, पण तिला जेवढं पाठवत होतं तेवढं हे काही काम सोपं नव्हतं बरं का। सगळे परत घरी यायला फारसा वेळ उरला नव्हता। कामं तर खूप राहिली होती। अगदी रात्र थोडी आणि सोंग फार अशी तिची गत झाली होती। शिरवी मनातल्या मनात म्हणत होती, नुसता हात लावला आणि आपोआप सारा अंगण स्वच्छ झालं तर किती छान होईल। आपोआप तांदूळ साफ होऊन त्यांचं पीठ झालं तर फारच छान। आपोआप ताज्या शेणानं भिंती सारवल्या गेल्या तर आणखीन छान। पण असं मनातल्या मनात म्हणलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात असं होतं थोडीच। शिरवी दमून जरा बसली, तेवढ्यात तिला एका पक्ष्याचा आवाज आला बरं का। आणि म्हणून तिनं पाहिलं तर काय, आकाशातून एक तेजस्वी उल्का खाली पडली। शिरवीला नदीजवळ अचानक काहीतरी दिसलं। चंद्रावरून चंदेरी तुकडे उडत उडत खाली येत आहेत असं वाटत होतं। ती धावत नदीजवळ गेली, कारण हे नेमकं काय हे तिला जवळून पाहायचं होतं। ती पोहोचली तेव्हा तिला दिसलं की तिला जे चंदेरी तुकडे दिसत होते ते तुकडे नव्हते, तर ते प्राणी होते, चंदेरी प्राणी। तेही थोडे माणसासारखे दिसणारे। चक्क चंद्रकिरणांवरून एका पाठोपाठ एक घसरत ते खाली उतरत होते। चंद्रकिरणांची घसरगुंडीच जणू। कसलं भारी। पण खाली उतरताच ते चंदेरी प्राणी सैरावैरा धावू लागले। त्यांचे काठांसारखे असणारे हात उंचावून मदतीसाठी हाका मारू लागले। त्यांच्यातला एक जण तर नदीतल्या पाण्यात पडून वाहून जाऊ लागला असलेला शिरवीने पाहिला आणि चटदिशी झाडाची एक लांब बारीक फांदी तोडून त्या बुडणाऱ्या प्राण्याजवळ नेली। त्या छोट्यानं ती फांदी पटकन पकडली आणि शिरवीला हळूच धन्यवाद दिला। तिनं मग या चंदेरी पाहुण्यांची चौकशी करायला सुरुवात केली। कुठून आलात? कसे आहात? कोण आहात तुम्ही? ते होते चंद्रावरले रहिवासी। ते पृथ्वीवर आले होते झाडांवर चढण्यासाठी, फुलांचा वास घेण्यासाठी, पक्ष्यांची गाणी ऐकण्यासाठी, हे आणि असे सुंदर अनुभव घेण्यासाठी ते अधूनमधून इथे येत असतात बरं का, असं पण त्यांनी सांगितलं। पण फक्त चंद्रावर पाणी नसल्यानं त्यांना पोहता येत नाही। एका छोटुकला प्राणी म्हणाला, आता तुझ्यासाठी आम्हाला काहीतरी करायला हवं। शिरवीला वाटलं की एवढीशी लोक माझी कशी काय मदत करू शकणार। तेवढ्यात ज्याला शिरवीनं वाचवलं तो म्हणाला, अगं तू काहीतरी म्हणत होतीस ना मनातल्या मनात, आपोआप आपोआप। शिरवीला खूप आश्चर्य वाटलं, पण ती काही बोलणार एवढ्यात ते चंदेरी प्राणी कामाला सुद्धा लागले होते। त्यांनी तांदूळ साफ केले, त्यांचं पीठ केलं, भिंती शेणानं सारवल्या, चुटकीसरशी सगळी कामे पार पाडली। मग आता पुढे काय? पुढे नाच आणि काय। त्या चंदेरी प्राण्यांपैकी एक जण तर तारपा वाद्यावर सुमधुर सूर आळवू लागला आणि बाकीचे सारे त्याच्या भोवती फेर धरून नाचू लागले, टाळ्या वाजवू लागले, ताल धरू लागले आणि नाच अगदी रंगात आला होता बरं का। तेवढ्यात कोणीतरी विचारलं, अरे काय चाललंय तिकडे? अंधारातून असा आवाज आल्यावर ते नाचणारे प्राणी घाबरले आणि त्यांनी नुकत्याच सारवलेल्या भिंतीवर अलगद उड्या मारल्या। तारपा वादक मध्यभागी आणि बाकीचे सर्व त्याच्या भोवती गोल करून ते चंदेरी प्राणी जणू त्या भिंतीवर चिकटवलेत असे दिसत होते। हा सगळा गोंधळ काय आहे
हे पाहण्यासाठी म्हणून बरीच लोक गोळा झाली. त्यात शिर्वीचे आई बाबाही होते. त्यांनी जेव्हा भिंतीवरची ती चित्रे पाहिली तेव्हा त्यांना वाटलं की ती शिर्वीनेच काढली आहेत. सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं. खूप सुंदर आहे ही चित्र शिर्वी, आम्ही याआधी अशी सुंदर चित्र कधीच पाहिली नव्हती. त्या दिवसानंतर वारली लोक त्यांच्या घरांच्या भिंतीवर अशा चंदेरी पांढऱ्या नाचणाऱ्या, गाणाऱ्या, वाजवणाऱ्या, नांगरणी करणाऱ्या, गायींना चरायला नेणाऱ्या एवढंच नाही तर मुंगी, साप, पक्षी यांच्याही आकृती काढू लागले. त्यांची रोजची आयुष्य, त्यांच्या प्रथा, त्यांच्या श्रद्धा आणि त्यांचं निसर्गाशी असलेलं दृढ नातं त्यांच्या या चित्रांमध्ये उमटू लागलं. हीच तर ती वारली चित्रकला, साधी, सुंदर आणि जिवंत. राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि आंतरराष्ट्रीय समकालीन कलाकार असलेल्या मैत्रिणीने वैशाली ओकने सांगितलं की तांदळाची पिठी आणि गेरू वापरून ही चित्र काढली जातात. माणूस जर समोरच्या बाजूने किंवा मागच्या बाजूने दाखवायचा असेल तर दोन्ही खांद्यांना एक एक हात असे चित्र काढतात आणि माणसाचा जर साईड व्ह्यू दाखवायचा असेल तर दोन्ही हात त्याच्या एकाच खांद्यातून निघालेले दाखवतात. स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक दाखवण्यासाठी स्त्रियांच्या डोक्यावर अजून एक आंबाड्यासारखा छोटासा गोल काढलेला असतो. आणि विशेष म्हणजे आपण जणू काही सगळ्या गोष्टी आकाशातून पाहतोय अशा पद्धतीनं ही चित्र काढली जातात. कसली भारी ना. या पारंपरिक कलेची निर्मिती कशी झाली असावी याची शमीम पदमसी यांनी सांगितलेली ही काल्पनिक कथा. 2 वेण्या वर बांधलेली शिर्वी, अंजिराचं झाड, छोटे चंदेरी प्राणी यांचे अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेखाटनं आपल्याला बघायला मिळतात. आणि मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या डान्सिंग ऑन वॉल्स या पुस्तकाच्या मध्ये हे आपल्याला याची सगळं डिटेल माहिती मिळते. तर बरं का, हे भिंतीवरल्या नावाचं रहस्य आजपर्यंत फक्त शिर्वीलाच ठाऊक होतं, आता ते आपल्यालाही कळतंय. तर ही गोष्ट आपल्या सकाळच्या सप्तरंगामध्ये गौरी देशपांडे यांनी दिलेली आहे. आणि तुम्हाला मी इथं हे वारली पेंटिंगचं चित्र सुद्धा दाखवते. अशा पद्धतीचं हे वारली पेंटिंग चित्र असतं. ही मला खूप आवडली म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर केलेली आहे. तर अशा छान छान गोष्टी, छान छान आर्टिकल्स आणि छान कथा, कादंबऱ्या सगळं ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या छोट्या दोस्तांना ही गोष्ट नक्की ऐकवा. धन्यवाद.